हॅलो एव्हरीवन, आज आपण आलेलो आहे पुणतंबा येथील मामा भाचे मंदिरामध्ये। मी तुम्हाला येथील पुणतंबेमधली सर्व मंदिरे दाखवणार आहे। तर सुरुवात आपण मामा भाचे मंदिरापासून करूया आणि तिथेच बाजूला शनी महाराजांचे मंदिर आहे। सध्याला तरी काम चालू आहे त्यामुळे मी आतमध्ये जाऊन काही व्हिडिओ काढला नाही, बाहेरूनच काढलाय। दक्षिण काशी असलेल्या पुणतंबा येथे अनेक प्राचीन मंदिरे आहेत, त्यातीलच हे एक मामा भाचे मंदिर 300 ते 400 वर्ष प्राचीन असलेले मंदिर आहे आणि दोन्ही मंदिरे शेजारी शेजारी आहेत आणि दोन्ही महादेवाचीच मंदिरे आहेत। पूर्ण इतिहास जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। देशात फक्त 2च अशा प्रकारची मंदिरे आहेत, एक छत्तीसगड येथे आहे आणि दुसरे महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील पुणतंबा येथे आहे। पण दुर्दैवाची बाब म्हणजे मंदिराची अशी दुरावस्था। पण ठीक आहे, आता नजीकच्या काळामध्ये मंदिराचे काम चालू झालेले आहे। येथे आपल्याला एकाच ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाचे सुद्धा दर्शन होते। नदी तीरावरती भरपूर अशी मंदिरे आहेत। तेथील ग्रामस्थ पुजारी यांच्याकडून आपण मंदिराविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊयात। मामा भाचे मंदिरांची अशी आख्यायिका आहे की ते बिलवंत काळाचे ब्राह्मण आणि त्यांनी त्यांच्या आईच्या प्रित्यर्थ मामाने आणि भाच्याने त्यांच्या आईच्या प्रित्यर्थ एकाने विष्णूचं मंदिर आणि एकाने महादेवांचं मंदिर असं बांधलेलं आहे। आणि कालांतराने त्याला मामा भाचे मंदिरच नाव पडलं आणि विष्णूचं आणि एकाने महादेवांचं मंदिर त्यांचं स्थापन केलेलं आहे। एवढीच त्याची माहिती आहे। त्याच्या अजून जुने पण भरपूर कथा आहेत की त्यांनी चंद्राचं आमुष्या करून दाखवलं होतं। आता ते आपल्याला ह्या भागामध्ये ते घेण्यावर त्यांनी त्यांच्या आईच्या प्रित्यर्थ बांधलेलं एवढा मात्र आठवणी सापडतो। आणि मागचं मंदिर आहे ते मल्लिकार्जुनचं आहे। ते 12 ज्योतिर्लिंग पूर्ण आहे तिथं, त्याच्यापैकी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक मल्लिकार्जुन आहे आणि ते तिथे बाजूला छोटे छोटे आहेत ते समाधी मंदिर। आणि पलीकडे एक महादेवाचं आहे छोटंसं, ते आहे पाण्यातच असतं कायम। आणि तिकडच्या घाटावर पण मंदिर आहे, मेन सोमेश्वर, त्र्यंबकेश्वर, रामेश्वर सगळे महादेव तुम्हाला सापडते। पूर्ण 12 ज्योतिर्लिंग आहे तिथं, अष्टविनायक आहे पुणतंब्यामध्ये। त्याच्यानंतर शनी महाराजांचं मंदिर आहे आणि गावाला ज्या वेशी आहे अशा त्या 12 वेशींचे 12 मारुती पण इथं आहेत। प्रत्येक वेशीमध्ये एक मारुती आहे असं पूर्ण आहे। त्याच्यानंतर यज्ञसेनी मंदिर आहे, ते यज्ञातून निघालेली देवी तिथं तिने बळी देत होते, तर त्या बलीला लहान बाळाला बळी त्याच्या त्या यज्ञातून निघालेली देवी अशी मान्यता आहे तिथे। धन्यवाद। इकडे महादेवाचं एक मंदिर आहे, पूर्ण बाजूनी पूर्ण नदी आहे, गोदावरी नदीच्या काठावरती असलेले हे मंदिर आहे। बाजूनी पूर्ण नदी आहे आणि मध्यभागी मंदिर आहे। तर मी आतून दर्शन केलंय, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघून घ्या। आणि तिकडे साईडलाच आहे ना मंदिराच्या तिकडे छोट्या छोट्या समाधी मंदिर आहेत आता। आणि इथे आपले बजरंगबलीचं मंदिर आहे। आणि व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आजूबाजूने मस्त अशी झाडी आहेत सगळीकडे। इथलं दर्शन घेऊन आता इकडे कार्तिक स्वामींच्या मंदिरात चाललोय। किती भारी नेचर झालेलं आहे बघा तुम्ही, ही भिंत हे कार्तिक स्वामींचे मंदिर आहे आणि आतमध्ये लेडीज अलाउड नसल्यामुळे मी बाहेरूनच दर्शन घेतलंय। ते खाली घाट आहे गाईज। इथे ना पाण्यामध्ये एक मंदिर आहे, ते पूर्णपणे पाण्यातच असतं आणि 2-4 मंदिर आहेत आणि आपण कार्तिक स्वामीचे दर्शन घेतलेले आहे। अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेलाच हा घाट आहे त्या काळातला।
आलोय पण मंदिर बंद आहे देवीचं, त्यामुळे बाहेरच दर्शन घ्यावं लागतंय. सुंदर आहे यार, आतमध्ये पण मोठं आहे. ठीक आहे, 4च्या नंतर मंदिर उघडतं. 1:30 वाजलाय आणि 4च्या नंतर मंदिर उघडतं असं म्हणतायत इथले लोक, त्यामुळे संध्याकाळी यावं लागेल. पण संध्याकाळी काही पॉसिबल नाहीये, अजून आपल्याला दुसऱ्या मंदिरात पण जायचंय. ठीक आहे, बाहेरूनच दर्शन घेऊयात. गाईज इथे देवीचं मंदिर आहे, इथले दर्शन घेऊन आता इथे महादेवाच्या मंदिरात चाललोय. इकडे म्हणजे या नदीच्या काठावरती खूप सारे मंदिर आहेत आणि तर 12 ज्योतिर्लिंग देखील इथेच आहेत. गाईस तुम्ही बघू शकता किती झाडी आहेत, चहू बाजूने पूर्ण झाडी. असं वाटतं मी एकदम अशा खूप भारी ठिकाणी आली नाही का, टेकडीवरती वगैरे, तसंच वाटते. सेम फिलिंग येते. वाव.